मुलगी होती, प्रेग्नंट होते मी त्यावेळेस. पण खूप मुलीसाठी त्यावेळेस साथ द्यायला कोण नव्हतं. पण एकटीने केलेली. इतकं म्हणजे खूप वाईट प्रसंग होता त्यावेळेस. आता म्हणजे सांगताना सुद्धा रडायला येतं. आणि माझ्या सासूने लिटरली मला एका हाताने उचलून म्हणजे उभं केलंय त्यांनी, त्या सिच्युएशनमधून मला त्या बाहेर बाहेर काढलंय. हां, मम्मी सगळ्यात स्ट्रॉंग असते. पप्पांचं पण चालत नाही मम्मीचं. तिचं करिअर तिने मागं पाडलं माझ्यासाठी. आणि सीझर झालं माझं, सी सेक्शन 13 टाके. मंडळी, मर्दिनी हा सिनेमा 3 जुलैला आपल्या भेटीला आला आहे आणि सिनेमामध्ये ओवीसाठी आई कुठल्याही थराला जाऊ शकते, म्हणजे लेकीची मदत करायला आई मर्दिनी होते. तसंच आज आपण सामान्य जनतेमध्ये जाऊन त्यांच्या आयुष्यातली मर्दिनी कोण आहे किंवा त्यांच्या आयुष्यातली मर्दिनी मोमेंट काय होती हे जाणून घेऊयात. चला तर जाऊया. मर्दिनी हा सिनेमा आपल्या भेटीला आला आहे नुकताच आणि ना, आपली आई आपल्यासाठी मर्दिनी असते. मला सांगा, तुमच्या आयुष्यातली मर्दिनी मोमेंट कोणती होती आणि तूही मला आईबद्दल सांग थोडं. म्हणजे यांच्याशी स्ट्रगल करतेच आमच्याशी मर्दीने, म्हणजे ते सोडायचं आणायचं शाळेचे सगळं बघायचं, बाकी सगळं ॲडजस्ट करायचं, घरचं बघायचं. माझी मोठी मुलगी पण आहे, तिच्यासाठी मी जास्ती केली याच्यापेक्षा पण. ॲज अ फिमेल आपल्या फिमेल फ्रेंड्सच्या बाबतीत एस्पेशली आपण थोडे प्रोटेक्टिव्ह म्हणता येईल असतो. त्यामुळे असे काही केसेस असतील किंवा मैत्रिणींच्या आयुष्यात काही चुकीचं होत असेल, जेव्हा त्यांच्या पाठीने खंबीर उभं राहावं लागतं, तर तेव्हा आता मी ऑब्व्हियसली डिटेल नाही सांगणार तिच्या आयुष्याचे, पण तिच्या टफ काळात तिला जेव्हा गरज होती तेव्हा मला वाटलं की ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ॲज अ फिमेल टू हेल्प माय फेलो फिमेल फ्रेंड्स. सो तेव्हा मला तिच्या पाठीशी उभं राहावंसं वाटलं अँड आय डिड दॅट अँड आय एम ग्लॅड की बऱ्याच बायका असंच करतात. माझ्या आईबद्दल बोलाल तर तिने माझ्यासाठी खूप आजपर्यंत केले. खूप म्हणजे खूप, म्हणजे एक आई करू शकते, खूप करू शकते आणि अजून पण करते. अजून ह्या म्हणजे आता सध्या तिचं वय 60 पर्यंत होत आले तरी सुद्धा करते. एखाद दिवस जर तू आईचा रोल केलास, तुला जमेल? नाही. मग तुझ्यासाठी आई मर्दिनी आहे सर. हो. काय चुकीचं झालं की मम्मीच पहिला येते बघ. मम्मी सगळ्यात मेन असते आयुष्यात, तर तीच सगळं सांभाळते ना. हां, मम्मी सगळ्यात स्ट्रॉंग असते. पप्पांचं पण चालत नाही मम्मीचं पण. हे मेन पॉईंट सांगितलं त्याने. माझी आईच आहे ती. जेव्हा फर्स्ट किस्सा रिसेंटली मी जेव्हा पुण्यावरनं मुंबईला आलो होतो आणि शिक्षणासाठी, तर तेव्हा मला खाण्यापासनं ते सगळ्या गोष्टी स्वतःहून करायच्या होत्या. त्या टायमिंगला मला खूप म्हणजे असं ब्रेकडाऊन व्हायला स्टार्ट झालं होतं. जेव्हा आईनी मला सांभाळलं, सिंगल चाइल्ड आहे मी, सगळं वगैरे. त्याच्यानंतर मी पुण्यावरनं मुंबईला आलो. 1 महिना असा गेला की मला खाण्याचे एवढे हाल झाले, बाहेरनं ऑर्डर करून फूड पॉइझनिंग वगैरे झालं होतं. त्या टायमिंगला माझ्या आईनी तिचा जॉब ऑलमोस्ट सोडला, लीव्ह मिळत नव्हती त्यामुळे सोडला. पुण्यावरनं मुंबईला आली, माझ्यासोबत राहिली 1 महिना, सगळं मला सेटअप करून दिलं, माझा खूप काळजी घेतली. तिचा जॉब सोडला, तिचं करिअर तिने मागं पाडलं माझ्यासाठी. तर मला तो खूप मोठा मुवमेंट वाटतो का, कारण की एक बाईनी स्वतःचं अख्खं करिअर सोडलं तिच्या मुलासाठी आणि ती पुण्याला आली, पुण्यावरनं मुंबईला आली, माझं सगळं केलं, 1 महिना राहिली, सगळं सेटअप केलं वगैरे, परत ती पुण्याला गेली, सगळं माझ्या बाबांचं मला केलं त्यांचं, परत मुंबईला आली, 1-2 महिने अजून राहिली, परत सगळं केलं आणि आता परत ती जॉब शोधते आता रिसेंटली. आणि तिचं खूप खूप तिने स्ट्रगल केलं आहे माझ्यासाठी. मी जेवढं बघितलं लहानपणीपासून, जे मला पाळलं, जे मोठं केलं, सगळं खूप, तर त्या माझ्यासाठी माझी आईच आहे. मुलगी होती, प्रेग्नंट होते मी त्यावेळेस. पण खूप मुलीसाठी त्यावेळेस साथ द्यायला कोण नव्हतं. पण एकटीने केलेली. इतकं म्हणजे खूप वाईट प्रसंग होता त्यावेळेस. आता म्हणजे सांगताना सुद्धा रडायला येतं. आणि सीझर झालं माझं, सी सेक्शन 13 टाके. म्हणजे खूप त्यावेळेसचा प्रसंग आठवते मला. सोबत कोणच नव्हतं, कोणच नव्हतं. फक्त मुलगी होती 2 पायांच्या मध्ये बस आणि मी, बस, अजून कोणच नव्हतं. माझ्यासाठी माझी मर्दिनी आई आहे माझी. कारण की आत्ता मी याच्या मोमेंटला आहे, मुंबईमध्ये शिकतोय, माझं सगळं चांगलं चाललं आहे, हे माझ्या आईमुळेच आहे. कारण की आमच्या फॅमिलीत असं होतं की सगळे सायन्समध्ये जाणार किंवा तेच डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं. पण माझ्या आईने माझ्यावर ट्रस्ट ठेवला, मला इतका सपोर्ट केला. त्यामुळे मी आत्ता वन ऑफ द टॉप कॉलेजमध्ये आहे पूर्ण इंडियाच्या, आयच्या मुंबईला. माझे 3-4 इंटर्नशिप्स करून झाले, त्याने आज सगळ्यामध्ये माझ्या आईचा खूप मोठा सपोर्ट्स आहे. माझ्या रिलेटिव्सचं बोलणं हे करण्यात किंवा पूर्ण आत्तापर्यंत माझी पूर्ण केअर घेण्यात की हा बाबा, हा मुलगा आपला मुंबईत आहे, त्याला जे पाहिजे ते सगळं पुरवू आपण. मग तेच माझी आई, माझी मर्दिनी आहे. मला वाटतं माझ्या आयुष्यात माझी आईच सगळ्यात मोठी मर्दिनी आहे माझी. कारण प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी खूप काही करते, सॅक्रिफायसेस. तसंच माझ्या आईनी खूप सॅक्रिफायसेस केले माझ्यासाठी, माझ्या एज्युकेशनमध्ये, माझ्या करिअरसाठी असेल किंवा काही मला
माझ्या डिफिकल्ट पिरियड्समधनं बाहेर पडताना ती कायम माझ्यासोबत होती. तिने नातेवाईक काय म्हणतील किंवा जग काय म्हणेल ह्याचा विचार न करता मला एक इंडिपेंडेंट विचार करायला, स्वतःचं आयुष्य घडवायला खूप मदत केली. सो माझ्या लाईफमध्ये माझी मर्दिनी, माझी आई आहे, जिने मला इतकं सपोर्ट केलं. सो म्हणजे माझं सी सेक्शन झालं होतं आणि सी सेक्शन नंतर मला म्हणजे इन्फेक्शन झालं होतं टाक्यांमध्ये. तर अशी सिच्युएशन होती की माझ्या घरी पण मोस्ट ऑफ कोणी एवढं जास्त नव्हतं एवढं बघण्यासाठी. तर त्यावेळी माझी सासूबाई होत्या आणि मला इन्फेक्शन इतकं झालं होतं की मला लिटरली बेडवरनं उठायलाही होत नव्हतं. आणि माझा बेबीला पण तो फक्त 15 डेजचा बेबी होता माझा. आणि माझ्या सासूने लिटरली मला एका हाताने उचलून म्हणजे उभं केलं आहे त्यांनी. त्या सिच्युएशनमधून मला त्या बाहेर काढलं आहे. आणि प्लस त्यांनी माझ्या 15 दिवसाच्या बेबीलासुद्धा बघितलं. त्या माझ्या मर्दिनी आहेत. हो, तो सिच्युएशन इतका डिफिकल्ट होता की मला लिटरली जमतही नव्हतं की उठून मी माझ्या बाळाला फिडिंग करू शकते. बट त्या मोमेंटला मला उठून फिडिंग करावं लागलं बिकॉज माझं बाळ हे फिडिंगवरतीच होतं. बट ऑब्व्हियस त्याला दुधाची गरज आहे. त्यामुळे मला त्या सिच्युएशनला हेच विचार होता की माझे प्रॉब्लेम्स मला साईडला ठेवायचे आहेत, पण मला माझ्या बेबीकडे लक्ष द्यायचं आहे. सो त्यावेळी किती पण प्रॉब्लेम्स आले तरी पण मी माझ्या बेबीसाठी तेवढ्याच ह्याच्याने मी स्टार्ट केलं. बिकॉज माझ्या सासूबाई पण होत्या, त्यामुळे मला थोडंसं एक हेल्प पण होती, सपोर्ट पण होती. आणि त्यामुळे मी सगळं करू शकले. त्या सिच्युएशनमधून मी बाहेर पडले. ह्याच पूर्ण कथेवर बेतलेला आहे मर्दिनी हा सिनेमा. प्लीज नक्की पहा. 3 जुलैपासून आपल्या भेटीला आला आहे. म्हणजे प्रत्येक आईची गोष्ट आहे आणि प्रत्येक आई मुलीची गोष्ट आहे. हा मूवी तुला आईसोबत बघायला आवडेल? खूप खूप आवडेल. मी नक्की जाणार आहे.